Hello, sound check. Check. Praise the Lord. परमेश्वराच्या नावाला आपण धन्यवाद देऊयात. त्यानं पुन्हा एक वार त्याच्या गौरवासाठी हा प्रभुवार आम्हाला दिला म्हणून आपण तारणा प्रभू येशू ख्रिस्त याच्याकडे लावूयात आणि त्याच्या स्तुतीसाठी आपण पवित्र शास्त्रातून काही वचन ऐकूयात. परमेश्वराचे स्तवन करा, आकाशातून परमेश्वराचे स्तवन करा, ऊर्ध्वलोकी त्याचे स्तवन करा. अहो त्याच्या सर्व दिव्यदूतांनो त्याचे स्तवन करा, त्याच्या सर्व सैन्यांनो त्याचे स्तवन करा. अहो सूर्यचंद्र हो त्याचे स्तवन करा, सर्व प्रकाशमय ताऱ्यांनो त्याचे स्तवन करा. आकाशावरील आकाशांनो, आकाशावरील जलांनो त्याचे स्तवन करा. ती परमेश्वराच्या नावाचे स्तवन करत, कारण त्याने आज्ञा केली आणि ती निर्माण झाली. आपण आपला वेळ प्रार्थनेमध्ये घालूयात. स्वर्गदेव, आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. तुझी कृपा, तुझा अनुग्रह तू आम्हाला नव्याने पुरविलास आणि पुन्हा एक वार तुझ्या स्तुतीसाठी, तुझ्या गौरवासाठी तुझ्या पवित्र मंदिरामध्ये तू आम्हाला एक देह एक चित्त केलंस, एका आत्म्यामध्ये तू आम्हाला या ठिकाणी एकत्र केलंस म्हणून तुझा आभार मानतो. पवित्र प्रभू, या सहभागितेमध्ये सहभागी होत असताना आम्ही सर्व लीन नम्र अंतःकरण तुझ्या चरणी समीप होतो. आमच्या पातकांची क्षमा कर. तुला न आवडणाऱ्या गोष्टी आमच्याकडून झाल्या असतील त्याची देणे कृपणे क्षमा कर आणि तुझ्या पवित्र रक्ताद्वारे तू आम्हाला शुद्ध आणि पवित्र कर दे बापा. पवित्र प्रभू, ही भक्ती आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये समर्पित करतो या भक्तीचा आमच्यासाठी तू चालक आणि मालक हो. आणि जे काय स्तुती स्तवन होईल, जे पवित्र वचन वाचलं जाईल माझ्या प्रभू परमेश्वरा, जो पवित्र संदेश तुझ्यापासून येईल, ते प्रत्येक गोष्ट आम्हा प्रत्येकाच्या आत्मिक उन्नतीसाठी ती आशीर्वादाचं कारण ठरवा असा अनुग्रह आज तुझ्याकडे आम्ही मागतो देवा. तू आमचं सहाय्य कर देवा. त्याचप्रमाणे ह्या पवित्र सहभागितेमध्ये सहभागी होत असताना देवा, त्या मेजावरमध्ये सहभागी होत असताना देवा, तू आमच्या अंतःकरणाचा ताबा तू घे देवा. आणि खरोखरी त्याद्वारे देवा तुम्ही आणि आम्ही एक देह एक चित्त होऊन देवा आमच्या स्वर्गीय पित्याचं गौरव अधिक अधिक करावं ह्या करता देवा तू आम्हाला शारीरिक आणि आत्मिकदृष्ट्या बलसंपन्न कर. येशू तारण्याच्या नावात मागतो म्हणून तू आहे. हां, भक्तीच्या सुरुवातीला असताना आपण उपासना संगीतामधून गीत क्रमांक 40 हे गाऊयात. गीत क्रमांक 40. कृपया मंडळीला विनंती करतो की त्यांनी उभं राहावं. Yeah.
उपासनात आपण आपला विश्वासांगीकार प्रगट करूयात. सर्वसमर्थ देव जपिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचवर मी विश्वास ठेवितो. पण त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरिया हिच्या उतरी जन्मास आला, ज्याने पंत पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभ मिळविले, जो मरण पावला व तुकात उतरला व तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान देव पिता याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून त्याचवर मी विश्वास ठेवितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन, याचवर मी विश्वास ठेवतो. कृपया मंडळीने खाली बसावं. यावेळेस आपण आपला काही वेळ मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये घालवणार आहोत. आपण प्रार्थना करूया. सर्व मानवजातीसाठी प्रार्थना, विनंती, उपकार, स्तुती करायला शिकवल्याप्रमाणे देवा, आज तुझ्या शब्दाद्वारे या पवित्र मंदिरामध्ये आम्ही तुझ्याजवळ इतरांसाठी मध्यस्थी करत असताना तू आमची प्रार्थना ऐक. सर्व ख्रिस्ती मंडळ्या परमेश्वरा, त्यात असणारे पाळक वर्ग,
सर्व सभासद, सर्व वरिष्ठ कनिष्ठ, सर्व वयोवृद्ध परमेश्वरा यांच्यासाठी आज विशेष अर्थाने तुझ्याकडे प्रार्थना करतो. देवा, या कठीण परिस्थितीमध्ये तू आम्हाला सुरक्षित असं ठेवलंस, कुठलीही इजा होऊ दिली नाहीस परमेश्वरा. सर्व मार्गातील अडथळे अडचणी परमेश्वरा तू दूर केल्यास आणि जे मागणं आम्ही रोज मागत होतो देवा तुझ्या मंदिरात येण्यासाठी, त्या मागण्या देखील परमेश्वरा तू आमच्या पूर्ण केल्यास. याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. कित्येक लोकांना परमेश्वरा तुझ्या मंदिरामध्ये येता येत नाही परमेश्वरा, काही नियम अटी आहेत, तरी देखील परमेश्वरा या प्रार्थना त्यांच्यापर्यंत पोचू दे. त्यांना देखील परमेश्वरा या मंदिरात येण्यासाठी त्यांचे मार्ग तू मोकळे कर. देवबाप्पा परमेश्वरा, या कठीण समयामध्ये आम्ही सर्व भारत देशाची आठवण करतो. या महामारीमुळं परमेश्वरा अनेक लोक तुझ्याकडे आलेले आहेत, अनेक लोकांचं जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे, अनेक लोक बेघर झालेले आहेत, अनेक लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत परमेश्वरा. आणि देवा, तू आम्हाला कितीतरी आशीर्वादित ठेवलेले आहेस परमेश्वरा, परंतु अशा लोकांसाठी आम्ही आज तुझ्याजवळ विशेष प्रार्थना करतो. प्रत्येकाच्या अडचणी तू दूर कर देवबाप्पा, आणि तू करणारा परमेश्वर आहे असा आमचा विश्वास आहे देवा. परमेश्वरा, तू आम्हाला या मंदिरामध्ये घेऊन आलेला आहेस, ही प्रार्थनेची संधी दिलेली आहेस देवबाप्पा. या सुवर्ण संधीबद्दल आम्ही तुझ्याच नावाला गौरव देतो. आमच्या चर्चबद्दल मागतो परमेश्वरा. आमचे पाळक साहेब खूप कठीण समयामध्ये देवा त्यांनी आपली सेवा बजावलेली आहे परमेश्वरा. स्वतःच्या जीवाची पर्वा केलेली नाही देवबाप्पा, कुटुंबाची पर्वा केलेली नाही, आणि या परिस्थितीमध्ये ते प्रत्येक ठिकाणी कुटुंबाला भेटी दिल्या. कोविडच्या मृत लोकांच्या त्यांनी प्रेत यात्रा केल्या परमेश्वरा. त्यांना देखील विशेष आशीर्वादाने तू भर, त्यांचं आरोग्य तू अबाधित ठेवलंस म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देते. त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवर तुझा आशीर्वाद पाठव. आमच्या मंडळीसाठी परमेश्वरा हिताच्या गोष्टी करण्यासाठी देवा तू त्यांचा अधिक उपयोग करून घे परमेश्वरा. आध्यात्मिक ज्ञानाने त्यांना भर, आणि त्यांच्याद्वारे परमेश्वरा आमच्या मंडळीचं गौरव होऊ दे. त्यांच्या मुखातून येणारा आज प्रत्येक शब्द तुझ्या आशीर्वादासाठी असावा, आणि आमच्या ऐकणाऱ्यांसाठी तो आध्यात्मिक उन्नतीचा व्हावा असा अनुग्रह तू प्रत्येकावर कर देवबाप्पा. इथं बसलेल्या प्रत्येक जणावर तुझा आशीर्वाद पाठव. कुणाच्या काय इच्छा आहेत, आकांक्षा आहेत, समस्या आहेत, आज परमेश्वरा कदाचित ते तुझ्याशी देवबाप्पा संभाषण करण्यासाठी या मंदिरात आले असतील. देवबाप्पा, त्यांच्या अंतःकरणाचा तू ताबा घे, आणि त्यांना परमेश्वरा सर्व मार्गातून तू मोकळं कर, आणि त्यांच्या अडचणी तू समस्या तू दूर कर परमेश्वरा. देवबाप्पा, आमच्या चर्चमधील प्रत्येक कुटुंबावर तुझा आशीर्वाद पाठव. या कोविडच्या परिस्थितीमध्ये ज्या ज्या लोकांनी देवबाप्पा तुझी सेवा करण्यासाठी हातभार दिला, सर्व संस्था परमेश्वरा या कार्यासाठी कार्यरत झाल्या, त्यांच्यासाठी देखील आम्ही आज तुझ्याजवळ प्रार्थना करतो. असंच परमेश्वरा ख्रिस्ती समाजामधून असंच कार्य होऊ दे, आणि देवबाप्पा तुझा आशीर्वाद प्रत्येकाला मिळू दे, आणि तुझं गौरव इतरत्र होऊ दे परमेश्वरा. भारत देशासाठी मागतो देवा, त्याच्यात असणारे सर्व परमेश्वरा देश, राष्ट्र, गावं, सर्व ठिकाणी परमेश्वरा तू राहा. तुझे नेत्र सर्वत्र असू दे, आणि सर्व परिस्थितीवर नियंत्रण ठेवणारा तू परमेश्वर आहे, आणि म्हणून परमेश्वरा ही सर्व परिस्थिती तुझ्या हातामध्ये घे देवबाप्पा. देवा परमेश्वरा, आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. जे पंतप्रधान आहेत, राष्ट्रपती, विशेष करून मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि त्यांच्या हाताखाली असणारे सर्व मंडळ परमेश्वरा, पदाधिकारी लोक, यांना देखील तुझ्या आशीर्वादाने भर. योग्य रीतीने देशाचा कारभार पाहण्यासाठी परमेश्वरा कुठलाही भ्रष्टाचार, स्वार्थ त्यांनी बघू नये, तर देवा गोरगरिबाचं कल्याण कसं होईल याकडे त्यांनी लक्ष पुरवावं, आणि देवबाप्पा त्याप्रमाणे त्यांनी कारभार करावा
अशी सतसत विवेक बुद्धी तू त्यांना दे परमेश्वरा. आमच्या चर्चचे पदाधिकारी, पास्टोरेट कमिटी, तरुण मंडळ, महिला मंडळ, संडे स्कूल, त्यांचे पदाधिकारी, या सर्वांवर परमेश्वरा विशेष अर्थाने तुझा आशीर्वाद दे आणि तुझं कार्य हिरिरीने परमेश्वरा, आपली जबाबदारी ओळखून परमेश्वरा या परिस्थितीमध्ये त्यांनी आपलं कार्य करावं, यासाठी विशेष त्यांनी वेळ द्यावा आणि जबाबदारीने काम करण्यासाठी परमेश्वरा प्रत्येक कमिटी सदस्याला आम्ही आज विशेष अर्थाने तुझ्या हातामध्ये देतो. त्यांच्याकडून परमेश्वरा तुला आवडेल, शोभेल अशी सेवा करून घे परमेश्वरा. आमच्या मंडळीतील प्रत्येक सदस्य आम्ही तुझ्या हातामध्ये देतो परमेश्वरा. जे लोक दवाखान्यात, घरी, इतरत्र आजारी आहेत परमेश्वरा, अशांसाठी आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना करतो. त्यांचं अंथरूण तू बदल परमेश्वरा. तुझ्या रक्ताळलेला हाताचा स्पर्श तू त्यांना कर परमेश्वरा आणि त्यांना निरोगी असं जीवन दे परमेश्वरा. प्रत्येक रोगाचा परमेश्वरा वाटाड्यात तू आहेस आणि त्याच्यातून मार्ग आणि त्याच्यातून सुटका करणारा परमेश्वर तू आहेस. रोग निवारण करणारा देव तू आहेस परमेश्वरा. असं प्रत्येक आजाराला कळू दे आणि जिथं कुठं परमेश्वरा त्यांचं प्रॉब्लेम आहे परमेश्वरा, तिथं तुझ्या हाताचा तू स्पर्श कर परमेश्वरा आणि त्यांना तू बरं कर. आणि देव बाप्पा, जर ते आजारी असतील तर त्यांनी देखील गुडघ्यावर येऊन विश्वासाने परमेश्वरा तुझ्याकडं प्रार्थना करावी, असा अनुग्रह प्रत्येकावर कर परमेश्वरा. देवा परमेश्वरा, आम्ही तुझ्याकडं प्रार्थना करतो. देवा, सर्व या पापी लोकांसाठी देवा तू या जगात आलास आणि प्रत्येकाचे पाप तू धुतोस, कारण आम्ही रोज रोज चुकतो परमेश्वरा. तरी देखील देवा तू आमच्यावर नवीन कृपा, नवीन दृष्टी करतोस परमेश्वरा आणि नवीन आशीर्वादाने तू आम्हाला तुझ्या मंदिरामध्ये घेऊन येतोस. याबद्दल देखील आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. देव बाप्पा, या तुझ्या आगमन समयामध्ये आम्ही जवळ येत असताना देवा, आम्ही आमच्या अंतःकरणं तुझ्याकडं उघडी करावी. नव्याने परमेश्वरा ख्रिस्त आमच्या अंतःकरणामध्ये जन्म घ्यावा आणि आमचं जीवन परमेश्वरा, आमची वर्तणूक परमेश्वरा आम्ही सुधारावी. कदाचित काही उणं असेल तर परमेश्वरा सर्व काही भरून देणारा परमेश्वर तू आहेस. म्हणून देवा, नव्याने तुझं आगमन आम्ही आमच्या जीवनामध्ये लागूकरण होण्यासाठी परमेश्वरा, त्यासाठी आम्ही सदैव झटत असावं आणि देव बाप्पा तुला आवडणारे जीवन आम्ही जगावं, असा अनुग्रह तू आमच्यावर कर. आम्हाला देव बाप्पा प्रभुभोजन आम्ही घेत असताना आम्हाला पश्चातापी अंतःकरण दे, लीनतेचा आत्मा दे, सार्वकालिक जीवनाचा मार्ग तू आम्हाला दाखव परमेश्वरा. तुझ्या तारणाचा अनुभव आम्हाला नव्याने घडू दे परमेश्वरा आणि आम्ही जसे आहोत तसे तुझ्यासमोर आलेले असताना तू आमच्या पापासहित परमेश्वरा तू आमचा स्वीकार कर. धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या गर्विनात प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. आजच्या करता नेमण्यात आलेल्या शुभवर्तमानाचं आपण वाचन करूयात. मत्ते कृत शुभवर्तमान याचा 11वा अध्याय आणि दुसऱ्या वचनापासून आजच्या शुभवर्तमानाला प्रारंभ होत आहे. मी मंडळीला विनंती करतो की त्यांनी उभं राहावं. आजच्या करता नेमण्यात आलेलं शुभवर्तमान मत्ते कृत शुभवर्तमान याचा 11वा अध्याय आणि दुसऱ्या वचनापासून आजच्या शुभवर्तमानाला प्रारंभ होतो. योहान बंदीशाळेत असताना त्याने ख्रिस्ताच्या कृत्यांविषयी ऐकून आपल्या शिष्यांना पाठवून त्याला विचारले, जे येणार आहेत ते आपणच की आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी? येशूने त्यास उत्तर दिले, जे तुम्ही ऐकता व पाहता ते योहानाला जाऊन सांगा. आंधळे पाहतात, पांगळे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मेलेले उठविले जातात व गरिबांस सुवार्ता सांगण्यात येते. जो कोणी माझ्या संबंधाने अडखळत नाही तो धन्य होय. ते जात असता येशू लोकसमुदायाबरोबर योहानाविषयी बोलू लागला, तुम्ही काय पाहावयास रानात गेला होता?
वाऱ्याने हलविला बोरू काय? तर मग काय पाहावयास गेला होता? तलम वस्त्रे धारण केलेल्या माणसाला काय? पहा, तलम वस्त्रे वापरणारे राजवाड्यात असतात. तर मग का गेला होता? संदेशाला पाहावयास काय? मी तुम्हाला सांगतो, हो, संदेशांहूनही जो श्रेष्ठ त्याला. पहा, मी आपल्या दूताला तुझ्यासमोर पाठवितो. तो तुझ्यापुढे तुझा मार्ग सिद्ध करील. असे ज्याच्याविषयी लिहिले आहे तो हाच आहे. मी तुम्हाला खचित सांगतो की स्त्रियांपासून जन्मलेल्यात बाप्तिस्मा करणारा योहान याच्यापेक्षा मोठा कोणी निघाला नाही. तरी स्वर्गाच्या राज्यात जो कनिष्ठ तो त्याच्याहून श्रेष्ठ आहे. हे ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. कृपया मंडळीने खाली बसावं. सर्वांना प्रभू येशूच्या नावामध्ये सलाम. आजच्या मननाकरता जे शास्त्रपाठ आहेत ते मी आपल्याला फक्त वाचून दाखवतो आपल्या संदर्भासाठी. स्तोत्रसंहिता 146 5 ते 10 ही वचनं. जुना करारामधून मलाकीचे पुस्तक याचा 3रा अध्याय आणि 1 ते 5 ही वचनं. नवीन करारामधून याकोबाचे पत्र याचा 5वा अध्याय आणि 1 ते 9 ही वचनं. आणि शुभवर्तमान मत्तेकृत शुभवर्तमान याचा 11वा अध्याय आणि 2 ते 11 ही वचनं आपण आत्ताच ऐकली. आणि ह्या सर्वांस अनुसरून जो आपला आजचा विषय आहे तो म्हणजे जे जाचत आहे त्यांच्यासाठी ख्रिस्ताचे आगमन शुभवर्तमान आहे. जे जाचत आहेत त्यांच्यासाठी ख्रिस्ताचे आगमन शुभवर्तमान आहे. आपण प्रार्थना करूया. पवित्र आमच्या स्वर्गीय सेनाधीश परमेश्वरा, आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देतो दे बाप्पा. पवित्र प्रभू, जे वचन आम्ही वाचलं त्या वचनाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो बाप्पा. आज त्या वचनावर चिंतन मनन करत असणं देपा, तू आम्हा प्रत्येकाच्या हृदयाचा, विचारांचा, कृतीचा ताबा तू घे देपा. ह्यासाठी की प्रभू येशू हे वचन आम्ही मोठ्या विश्वासाने स्वीकारावं आणि त्याद्वारे तुझा गौरव करा असं ध्यानाकृपणे होत देपा. त्या वचनावर देपा संदेश देत असताना देपा तू माझ्या मुखाचा, माझ्या शरीराचा ताबा तू घे आणि तुझा गौरव होण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तयार कर. येशू तारण्याच्या नावात मागतो. आजचा जो विषय आहे तो आपण ऐकला की जे जाचत आहे त्यांच्यासाठी ख्रिस्ताचे आगमन शुभवर्तमान आहे. आणि जे आपण शुभवर्तमान वाचलं त्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला बाप्तिस्मा करणारे योहान याविषयीचं वर्णन आपण वाचलं. आणि आपण पाहतो की येशू ख्रिस्ताच्या अगोदर बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा जन्म झालेला आहे. आणि आपण पाहतो की त्याचा जन्म देखील हा स्वर्गीय पित्याच्या इच्छेनुसार, योजनेनुसार झालेला आहे. ह्यात हेतू हा की त्यानं प्रभू येशू ख्रिस्त येण्यापूर्वीचं कार्य त्यांनी सांगावं, लोकांना त्याची माहिती द्यावी. परंतु तो माहिती देणारा देखील कसा असावा, तर तो ज्ञानी, आत्म्याने परिपूर्ण असावा. म्हणून देवानं बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाची निवड केलेली पाहायला मिळते आपल्याला. आणि आपण बघितलं की त्याचा जन्म त्याचे देखील माता पिता वयातीत झालेला असताना झालेला होता. आणि ज्यावेळेस त्याचे वडील जखर्या ज्यावेळेस ते परमपवित्र स्थानामध्ये याजकीय सेवेचं काम करत असे त्याच परमेश्वराच्या दूतानं त्याला दर्शन दिलं आणि तुला सांगितलं की तुला पुत्र होईल. आणि ह्या वचनावर जखर्या थोडा संशय झाला. तो म्हटलं की मी माझी पत्नी वयातीत हे कसं शक्य होईल. परंतु परमेश्वराच्या दूतानं त्याला सांगितलं ही परमेश्वराची योजना आहे, ते होईल. आणि ज्यावेळेस तो बाहेर आला त्यावेळेस आपण पाहतो की तो मुका होता, त्याची वाचा ही बंद झाली. आणि त्यावेळेस लोकांनी ओळखलं की ह्याच्यावर पवित्र आत्म्याचा अभिषेक झालेला आहे, ह्याने पवित्र परमेश्वराचं दर्शन ह्याने घेतलेलं आहे, त्याला ते दर्शन लाभलं. आणि त्या वचनावर विश्वास ठेवून जखर्या देखील त्याच्या घरी पुन्हा ती सेवा करून गेला असताना आपण पाहतो की त्याची पत्नी गर्भवती झाली आणि बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा जन्म झाला. आणि आपण पाहतो की ज्यावेळेस त्याचा जन्म झाला त्यावेळेस जखर्या त्या ठिकाणी एक स्तोत्र गातो. त्या स्तोत्रामधलं आपण वचन वाचूयात. लुकरूच वर्तमान याचा 1ला अध्याय आणि 16 वचन आपण वाचूयात. लुकरूच वर्तमान याचा 1ला अध्याय आणि 16 वचन.
लुकरूचे वर्तमान याचा पहिला अध्याय 76 वचन, जखर्या त्या ठिकाणी स्तोत्र गातो. त्या आनंदाच्या भरामध्ये ज्यावेळेस त्याला पुत्र प्राप्त होतं त्यावेळेस तो देवाचा धन्यवाद करतो आणि तो ह्या ठिकाणी स्तोत्र गातो. तो म्हणतो, हे बाळका, तुला परात्पराचा संदेष्टा म्हणतील, कारण प्रभूचे मार्ग सिद्ध करण्याकरता तू त्याच्या पुढे चालशील. प्रभूचे मार्ग सिद्ध करण्याकरता तू त्याच्या पुढे चालशील. आणि आपण बघतो की बाप्तिस्मा करणाऱ्या योहानानं लोकांना त्यांच्या तारणाविषयी जागृत केलं, त्यांना सत्याविषयी जागृत केलं. जी त्यावेळेसची भौतिक, सामाजिक, धार्मिक परिस्थिती होती त्यावेळेस त्या परिस्थितीवर त्यानं लोकांना जागृत केलं, ह्यासाठी की त्यांचा नाश होऊ नये तर त्यांचा बचाव व्हावा. आणि कळत न कळत लोक त्याला मसीहा म्हणून ओळखत होते, कोणी त्याला संदेष्टा म्हणून ओळखत होते. परंतु त्यानं सांगितलं की मी नाही, माझ्या मागून जो येतो तो हे करणार आहे आणि त्याच्यासाठी मी तो मार्ग तयार करते. आपल्याला ठाऊक आहे की सध्या जगामध्ये जर एखादं प्रॉडक्ट जर नवीन आणायचं असेल तर ते प्रॉडक्ट कंपनीमध्ये तयार असतं, परंतु त्याची ॲडव्हर्टाईजमेंट एवढी केली जाते की ते लोकांच्या मनावर बिंबवलं जातं, ते लोकांची मानसिकता तयार करतं त्या ॲडव्हर्टाईजमुळं, नाही का. आणि मग त्याचे गुण वैशिष्ट्ये सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या जातात आणि लोकांना आकर्षित करून ती वस्तू मार्केटमध्ये नंतर लॉन्च केली जाते किंवा त्याचं आपण म्हणतो की ती विक्रीसाठी उपलब्ध केली जाते. त्यानुसार आपण बघतो की योहान देखील प्रभूच्या कार्याविषयीचं तो सांगत होता की प्रभू काय काय करणार आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त जे वर्तमान असलं त्यावेळेस तो स्पष्ट सांगतो त्याच्या शिष्याला, योहान बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या शिष्याला येशू ख्रिस्त स्पष्ट सांगतो की तुम्ही जे जे पाहिलं ते तुम्ही जाऊन बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला सांगा. तुम्ही जे जे पाहिलं ते जाऊन तुम्ही सांगा. मग त्यांनी काय पाहिलं तर त्यांनी येशू ख्रिस्त जे कार्य करतो ते त्यांनी जसंच्या तसं बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला सांगितलं. मग येशू ख्रिस्ताने काय कार्य केलं तर जे संदेष्टांच्या द्वारे बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला प्रगट झालं ते योहानाला ते सांगितलं आणि ते पूर्ण कोणी केलं तर तारणारा प्रभू येशू ख्रिस्त यानं ते पूर्ण केलं. त्यानं लोकांना बरं केलं, जे आंधळे आहेत त्यांना दृष्टी दिली, जे लंगडे लुळे आहेत त्यांना त्यांनी सशक्त केलं, जे अशुद्ध आहेत त्यांना शुद्ध केलं. कारण स्वर्गीय पित्याची ती इच्छा होती की ह्या दोघांनी ह्या कार्यासाठी नियुक्त केलेलं आहे आणि त्या दोघांनी हे कार्य पूर्ण करावं. आणि हे पूर्ण करत असताना आपण पाहतो की दोघांना मृत्यूदंड झालेला आहे. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानानं देखील सत्य मोठ्या धैर्यानं आणि विश्वासानं सांगितलं. त्याचा परिणाम काय झाला तर एक स्वर्गीय पित्याचं गौरव तर झालं. आमच्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताविषयीची त्यांनी लोकांना एक जाणीव करून दिली, एक सत्य त्यांनी सांगितलं. आणि नंतर आपण पाहतो की ज्यावेळेस त्याने हेरोद राजाला त्यांनी विरोध केला, त्याच्या पापांची त्यांच्या चुकाची त्याला जाणीव करून दिली, त्यावेळेस हेरोदानं त्याचा वध केलेला पाहायला मिळतं. आपल्याला हा जो मार्ग आहे तो कठीण मार्ग आहे. आपण पाहतो की बाप्तिस्मा करणारा योहान त्यानं कोणत्याही गोष्टीचा आपल्याला विटाळ होऊ नये म्हणून त्याने काय केलं तर रानातलं जे झाडावरचे औषधं मध आहे तर तो खायचा आणि कोणतेही वस्त्र तो लावायचा नाही, ह्यासाठी की कोणत्याही गोष्टींनी मला विटाळ होऊ नये, मी कोणत्याही गोष्टींनी अशुद्ध होऊ नये, तर मी सदा सर्वकाळ शुद्ध आणि पवित्र असावं म्हणून तो स्वतःची काळजी देखील घेत होता. आणि म्हणून तो मोठ्या धैर्यानं आपल्या तारणारा प्रभू येशूचं सुवार्थ सांगत होता आणि तो त्या ठिकाणी त्याचा मार्ग तयार करत होता. तो मार्ग काय तर शांतीचा, प्रीतीचा, आनंदाचा मार्ग होता, लोकांच्या क्षमेचा तो मार्ग होता, लोकांसाठी तो पश्चातापाचा मार्ग त्यानं तयार केला. त्याची त्याने लोकांना पूर्वकल्पना दिली. आणि हे करत असताना आपण पाहतो की जे येशू ख्रिस्ताचे शिष्य आहेत किंवा योहानाचे शिष्य आहेत ह्यांच्यामध्ये देखील काही वेळा मतभेद झाले, परंतु त्याच्याकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. तर त्या योहानानं देखील मोठ्या विश्वासानं प्रभू येशू ख्रिस्ताला देखील स्वीकारलं. आणि तो म्हणतो की जो माझ्या मागून येणार आहे त्याचे पायतानाचे बंध देखील सोडवण्यास
मी योग्य नाही. त्याने स्वतःला एवढं लीन आणि नम्र केलं की मी त्याचे पायतानाचे बंध देखील सोडण्यासाठी मी योग्य नाही. तर मी तर तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो, पण तो जो माझ्या मागून येणार आहे तो तुमचा बाप्तिस्मा अग्नीने आणि पवित्र आत्म्याने करेल. ज्ञानो, एवढ्यापर्यंतने लोकांना जागृत केलं. येशू ख्रिस्ताच्या कार्याविषयी त्यानं लोकांना सत्य विदित केलेलं आहे आणि त्यानं येशू ख्रिस्ताविषयी साक्ष देखील दिलेली आहे. आणि ती साक्ष काय तर आपण वाचूयात. योहान कृतचं वर्तमान याचा पहिला अध्याय आणि 33 ते 34 वचन आपण ऐकूयात. योहान कृतचं वर्तमान याचा पहिला अध्याय आणि 33 ते 34 ही वचन आपण ऐकूयात. बाप्तिस्मा करणारा योहान म्हणतो, मी तर त्याला ओळखत नव्हतो, तरी ज्याने मला पाण्याने बाप्तिस्मा करायला पाठवले त्याने मला सांगितले की ज्या कोणावर आत्मा उतरत असताना व स्थिर राहताना पाशील तोच पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा करणारा आहे. मी स्वतः त्याला पाहिले आहे व साक्ष दिले आहे की हा देवाचा पुत्र आहे. आपण पाहतो की येशू ख्रिस्ताविषयीची पहिली साक्ष देणारा कोण आहे तर बाप्तिस्मा करणारा योहान. कारण का तर त्याला स्वर्गीय पित्याने त्याला अभिषिक्त केलं होतं, त्याला निवडलं होतं, त्याला येशू ख्रिस्ताच्या विषयीच्या लोकांना कल्पना देण्यासाठी त्यानं त्याला अभिषेक केला होता आणि ते त्यानं मोठ्या धैर्यानं प्रामाणिकपणे केलं. लोकांचा विरोध सहन केला, त्या राजांचा विरोध सहन केला, जे शास्त्री पुरुषी आहेत त्यांचा देखील विरोध सहन केला. परंतु हे करत असताना त्यानं कोणत्याही गोष्टीत तो मोहात पडला नाही, कोणत्याही गोष्टीत तो विचलित झाला नाही. तो मोठ्या धैर्याने दिवसेंदिवस तो ते मार्ग तो लोकांना सांगत होता. आणि सगळ्यात पुढं जाऊन त्यांनी काय सांगितलं तर हा देवाचा पुत्र आहे, ही साक्ष त्यानं लोकांना सांगितली. प्रियांनो, आज त्या बाप्तिस्मा करणाऱ्या योहानानं ह्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि येशू ख्रिस्तानं आपण बघितलं की जो मार्ग बाप्तिस्मा करणाऱ्या योहानानं सांगितला होता त्या मार्गावर येशू ख्रिस्त देखील चालला. त्यानं मोठ्या धैर्यानं विश्वासानं शास्त्री पुरुषांना विरोध करून त्यांना त्यांच्या चुकीच्या शिक्षणाची जाणीव करून देऊन येशू ख्रिस्तांना लोकांना सत्य सांगितलं आणि स्वतः तो तुमच्या आमच्या पातकासाठी त्या वधस्तंभी मरण पावला. प्रियांनो, आणि तो जाताना देखील म्हटला की येशूने म्हटले, मी मार्ग सत्य व जीवन आहे, माझ्याशिवाय आल्याद्वारे तुम्हाला पित्याकडे जाता येत नाही. योहानाने देखील तेच केलं, येशू ख्रिस्ताने देखील तेच केलं की तुम्हाला स्वर्गीय पित्याकडे जायचं आहे, तुम्हाला परमपवित्र स्थानाकडे जायचं आहे, तुम्हाला तुमच्या स्वर्गीय पित्याकडे जायचं आहे. तर आम्हाला येशू ख्रिस्त हाच एकमेव आहे की आम्हाला तो त्याच्या मार्गामध्ये नेणार आहे. त्याचा मार्ग काय तर शांतीचा, प्रीतीचा आहे, तो पश्चातापाचा मार्ग आहे. प्रियांनो, आज आम्ही पश्चाताप करणं गरजेचं आहे. त्या मार्गावरून चालत असताना आम्ही स्वतःला सदा सर्वकाळ शुद्ध आणि पवित्र राखणं हे गरजेचं आहे. ती शुद्धता, ते पावित्र्य आम्ही आमच्या अंगी ल्यावं आणि ती विश्वासाची कृती धैर्यानं करावं. आणि ही विश्वासाची कृती करत असताना आपण पाहतो की बाप्तिस्मा करणारा योहान त्या ठिकाणी साक्षी झाला, त्याचा वध करण्यात आला. येशू ख्रिस्त देखील त्या वधस्तंभावर त्याला मारण्यात आलं. प्रियांनो, परंतु आज आम्हाला कदाचित तसं होईल का नाही होईल ठाऊक नाही, परंतु जो ख्रिस्त तुम्हा आम्हाला कळलेला आहे, जो मार्ग आम्हाला कळालेला आहे, त्या मार्गात आम्ही आमचं जीवन समर्पित करणं गरजेचं आहे. कारण तो मार्ग प्रकाशाचा आहे. आणि येशूने सांगितलं, मी जगाचा प्रकाश आहे. जो त्या प्रकाशात चालतो तो कधी लज्जित आणि फज्जित होणार नाही, तो कधी अडखळणार नाही, तो कधी बंधनात पडणार नाही. म्हणून प्रियांनो, आम्ही आमचं चित्त, आमचं लक्ष जो आमचा तारणार प्रभू येशू ख्रिस्त आहे त्याच्याकडे सदा सर्वकाळ ह्यासाठी लावावं की कोणत्याही मोहात मी पडणार नाही, कोणत्याही अडखळणात मी पडणार नाही. तेव्हाच येशू ख्रिस्ताचं जन्म हा माझ्यासाठी आशीर्वादाचं कारण आहे. तेव्हाच येशू ख्रिस्ताचं मरण हे माझ्यासाठी पापमुक्तीचं आहे. येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थित होणं हे माझ्यासाठी एक सार्वकालिक जीवनाची आशा आहे. प्रियांनो, म्हणून आम्हाला येशू ख्रिस्ताशिवाय पर्याय नाही आहे. प्रियांनो, म्हणून आम्ही आमचं चित्त, आमचं लक्ष सदा सर्वकाळ जो आमचा तारणार प्रभू येशू ह्याच्याकडे लावावं,
यासाठी की आमचा नाश होऊ नये, तर आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. ते सार्वकालिक जीवन प्राप्त होण्यासाठी प्रियांनो, जो आमचा तारणा प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्याच्या मार्गात आम्हाला चालणं हे शक्य व्हावं. यासाठी आपण आपलं चित्त, आपलं लक्ष सदा सर्व का आमचा तारणा प्रभू येशू ह्याच्याकडे लावूयात. त्याच्या वचनामध्ये आम्ही स्वतःला लीन आणि नम्र करूयात. त्याच्या पवित्र वचनाद्वारे आम्ही आत्मिक आणि शारीरिकदृष्ट्या बलसंपन्न होऊयात. कारण देवाची इच्छा आहे की आम्ही पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने बलसंपन्न व्हावं. कारण आम्हाला ठाऊक आहे की योहानाला सांगितलं की येशू ख्रिस्त आमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करणार आहे. प्रियांनो, आज आमचा पाण्याने बाप्तिस्मा झाला आहे, चांगली गोष्ट आहे. परंतु पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्माचा अभिषेक आमच्यावर आहे का? त्या पवित्र आत्म्याची कृपा आमच्यामध्ये आहे का? कारण आम्ही शारीरिक आणि आत्मिकदृष्ट्या उणे आहोत. जर आम्हाला बलसंपन्न व्हायचं आहे तर पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आम्ही भरलं गेलं पाहिजे. त्या पवित्र आत्म्याची वृष्टी आमच्यावर होणं गरजेचं आहे. त्या पवित्र आत्म्याच्या प्रत्येक कृपादानानं आम्ही देखील भरणं गरजेचं आहे प्रियांनो. कारण आम्हाला ठाऊक आहे आमचा मार्ग हा अडखळणाचा आहे, बंधनाचा आहे. आमच्या मार्गामध्ये सांसारिक चिंता, काळज्या आहेत, आर्थिक टेन्शन आहे, सध्याच्या रोगराई परिस्थितीचं एक भीतीचं वातावरण आहे. परंतु ह्यामधून जर आम्ही चालत असताना देवाचं वचन सांगतं की माझी कृपा तुला पुरेशी आहे. आज ती देवाची कृपा, त्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य हे आज आमच्यामध्ये हवं प्रियांनो. कारण देवाची कृपा आम्हाला हे रोज नवी करते. ती नवं शक्ती, नवं सामर्थ्य, नवं आरोग्य, नवं चैतन्य आम्हाला देते प्रियांनो. म्हणून आज देवाची कृपा आम्ही त्याच्याकडे मागितलं पाहिजे. देवाच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आम्ही रोज नव्याने भरला पाहिजे. यासाठी की देवाचं आणि आमचं नातेसंबंध दृढ व्हावं. यासाठी की प्रभूच्या मार्गामध्ये चालत असताना मी कदापि लज्जित आणि फज्जित होणार नाही, तर विश्वासानं मी माझं जीवन धैर्याने जगेल. कारण मला ठाऊक आहे की मला सार्वकालिक जीवन प्राप्त करायचं आहे. परमेश्वर देवा, या पवित्र वचनाद्वारे तू आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूया. स्वर्गदेवप्पा, मी तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो देवप्पा. पवित्र प्रभू, जो मार्ग तू आम्हाला दाखवला, त्या मार्गामध्ये चालत असताना देवप्पा जरी अडखळणे, जरी बंधने देवप्पा, त्या प्रत्येक गोष्टींवर आम्ही मात करून चालावं. कारण प्रभू, तुझं वचन सांगतं की माझी कृपा तुला पुरेशी आहे. हो प्रभू, आज तुझी कृपा, तुझी ग्रेस तू आम्हाला विपुल अशी कर दे बाप्पा. यासाठी की या जगामध्ये जगत असताना आम्ही आत्मिक आणि शारीरिकदृष्ट्या बलसंपन्न व्हावं आणि तुझं गौरव करण्यासाठी सदा सर्व काळ तयार असावं, असा अनुग्रह तू आमच्यावर कर दे बाप्पा. जो मार्ग तू आम्हाला दाखवला तो शांतीचा, प्रीतीचा, तो क्षमाशीलतेचा मार्ग आहे देवप्पा. तो प्रकाशाचा मार्ग आहे देवप्पा. आज त्या मार्गामध्ये चालत असताना देवप्पा तू आम्हाला तुझ्या पवित्र वचनाने भर, तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने, तुझ्या स्वर्गीय ज्ञानाने तू आम्हाला भर माझ्या देवप्पा. यासाठी की प्रभू येशू, ज्यावेळेस तुझं येणं होणार आहे देवप्पा, त्यावेळेस खरोखरी आम्ही तुझ्याद्वारे आमच्या स्वर्गीय पित्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी सहभागी व्हावं, असा अनुग्रह तू आमच्यावर कर देवप्पा. ही सर्व भक्ती आम्ही तुझ्या हातात समर्पित करतो. येशू तारणाच्या नावात मागतो म्हणून तो आहे. यावेळेस आपण आपल्या मंडळीच्या कामकाजासाठी काही जाहिराती आणि सूचना ऐकणार आहोत. आपल्या मंडळीचे सचिव आपणाला जाहिरात आणि सूचना देतील. परमेश्वराच्या घरात, आमच्या देवाच्या घराच्या अंगणात उभे राहणारे तुम्ही त्याचे स्तवन करा. स्तोत्रसंहिता 135:2. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. पुणे धर्मप्रांताकडून पाळक वर्गाकरिता ख्रिसमस गिफ्ट देण्याकरिता आपल्या मंडळीला आवाहन करण्यात आलेले आहे. त्याकरिता पुणे धर्मप्रांताकडून पाकिटे देण्यात आली आहेत. प्रत्येक कुटुंबियांनी ते घेऊन जावे
व दिनांक 17 डिसेंबर 2020पर्यंत ते चर्चमध्ये परत आणून द्यावेत, जेणेकरून ते आपल्याला पुणे धर्मप्रांताकडे लवकरात लवकर पोहोचवता येतील। ईस्टर टीन अद्यापी बऱ्याच सभासदांनी परत आणून दिले नाही, त्यांनी ते परत आणून देण्याची कृपा करावी। आपली अर्पणे, दशमांश, वर्गणी, दानपात्र बाहेर ठेवलेल्या डब्यात टाकावीत। दानपात्र जागेवर घेण्यात येणार नाही, तरी ते आपलं चर्च सुटल्यानंतर बाहेरील दानपेटीत टाकावे। आज आपल्या मंदिरातून प्रभुभोजनाचा पवित्र विधी पाळण्यात येत आहे। जे या चर्चचे सभासद नाहीत परंतु प्रभुभोजन घेण्यास पात्र आहेत, अशा सर्वांना आम्ही प्रभूच्या मेजाजवळ येण्याचे आमंत्रण देत आहोत। याविषयीच्या अधिक सूचना पाळकसाहेब देतील। आजच्या प्रभुभोजन विधीचा सर्व खर्च आपले सन्माननीय पाळकसाहेब रेव्हरंड पराग लोंढे यांच्यातर्फे करण्यात आलेला आहे। मी मंडळीतर्फे त्यांचे हार्दिक आभार मानतो। ज्यांचे वाढदिवस व लग्नाचे वाढदिवस आहेत त्यांची नावे मी पुढीलप्रमाणे वाचून दाखवत आहे। त्यांच्यासाठी पाळकसाहेब प्रार्थना करतील। अशा सदस्यांनी जागेवरच उभे राहायचे आहे। आज 13 डिसेंबर मिस प्रेरणा योहान थोरात, 14 डिसेंबर मिस्टर सॅमसन ई सातवेकर, मिस बेथेल मोजेस दुपटे, मिस्टर रुबेन विल्सन मकासरे व मिसेस कुसुम रुबेन मकासरे यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे। 15 डिसेंबर मिसेस मीनाक्षी विजय शिंदे, मिस्टर नितीन विजय शिंदे व मिसेस प्रेरणा नितीन शिंदे यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे। मिस्टर संदीप एस गायकवाड व मिसेस सुनंदा एस गायकवाड यांचा लग्नाचा वाढदिवस आहे। मिस्टर क्लिफर्ड बेंजामिन तिवडे व मिसेस पूनम बेंजामिन तिवडे यांच्या देखील लग्नाचा वाढदिवस आहे। 16 डिसेंबर मास्टर आतिश बाबू जमादार, मिस्टर शिरीष मॅन्युअल पोहरकर व मिसेस सुवर्णा शिरीष पोहरकर यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे। 18 डिसेंबर मिस्टर विलास विजय शिंदे व मिसेस रुपाली विजय शिंदे यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे। मिसेस विलास विजय शिंदे व मिसेस रुपाली विलास शिंदे यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे। मिस्टर मंजित ए कदम व मिसेस स्नेहल मंजित कदम यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे। सर्व सदस्यांना वाढदिवसाच्या तसेच लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। एक निधन वार्ता आहे। आपल्या चर्चचे सभासद श्रीमती शोभा गवारे वय वर्ष 65 यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले। त्यांचा दफनविधी आज दुपारी हडपसर येथे होणार आहे। तरी परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो व तसेच त्यांच्या कुटुंबाकरता दुःखित कुटुंबाकरता पाळकसाहेब प्रार्थना करतील। आपल्या मंडळीच्या खजिनदार श्रीमती स्वरूपराणी बनसोडे या घरीच किरकोळ आजारी आहेत, त्यांच्यासाठी देखील पाळकसाहेब प्रार्थना करतील। दिनांक 29 नोव्हेंबर 2020 रोजी दानपात्र 3832 रुपये। दिनांक 6 डिसेंबर 2020 रोजीचे दानपात्र रुपये 5010। मंडळीला मिळालेल्या देणग्या पुढीलप्रमाणे: मिस्टर विश्वास कलेवार 900 रुपये दशमांश, मिस फिलोमिना कलेवार रुपये 2400 दशमांश, श्रीमती सुमन तिवडे रुपये 1000 उपकारस्तुती देणगी, मिसेस अर्पिता माने रुपये 3000 उपकारस्तुती देणगी, मिसेस मंजुषा परागलोंडे आपल्या पाळकीणबाहेर रुपये 1000, गौरव संदीप गायकवाड रुपये 1000। सर्व देणगीदारांचे मी मंडळीतर्फे आभार मानतो। धन्यवाद।
ज्या कोणाचे वाढदिवस आहेत, ज्या कोणाचे विवाहाचे वाढदिवस आहे, अशांना विनंती करतो की त्यांनी आपल्या जागेवर भरावं. आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करूयात. आपण प्रार्थना करूयात. पवित्र पवित्र आमच्या स्वर्गीय सेनाधीश परमेश्वर, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो दे बाप्पा. कारण तू कृपाळू दया घ्यान ध्यान त्याचा परमेश्वर देपा. कारण तुझी कृपा आम्हाला रोज जाण रोज नवी करते. हो प्रभू येशू, ह्याचा अनुभव आम्ही प्रत्येकजण घेत आहोत देपा. आणि विशेष करून देपा, आज आमच्या मंडळीतील जे प्रत्येक लहान थोर व्यक्ती आहेत देपा, ज्यांचे वैयक्तिक वाढदिवस आहेत देपा, ज्यांचे विवाहाचे वाढदिवस आहेत देपा, अशा प्रत्येकाला आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये समर्पित करतो प्रभू येशू. कारण तुझ्या कृपेद्वारे तू त्यांना आजपर्यंत उत्तम प्रकारे राखलंस, उत्तम प्रकारे आरोग्य, शक्ती, सामर्थ्य दिलंस देपा. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तू त्यांचा सहाय्यक, त्यांचा मार्गदर्शक झाला दे बाप्पा. म्हणून धन्यवाद देतो देपा. तुझ्या दयेबद्दल, तुझ्या कृपेबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो देपा. हो प्रभू येशू, इथून पुढच्या प्रत्येक क्षणामध्ये तू त्यांच्यावर तुझी कृपा अधिकाधिक कर दे बाप्पा. ह्यासाठी की प्रभू येशू, तू त्यांना तुझ्या तळहातावर राखून ठेवलेस, तू त्यांना निवडून असं घेतलेस देपा. तुझ्या पवित्र रक्ताचं आवरण त्यांच्या सभोवती आहे देपा. कारण तुझ्या रक्ताद्वारे तू त्यांना खंडणी भरून विकत घेतले देपा. तुझे पुत्र आणि तुझे कन्या होण्याचा मान तू त्यांना दिलास देपा. आणि त्याद्वारे देपा तू त्यांना तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने, तुझ्या अभिषेकाने तू त्यांना भर माझे देपा. यासाठी की येणाऱ्या प्रत्येक दिवसामध्ये देपा त्यांनी तुझं गौरव करणारं, तुझं साक्षीरूपी जीवन जगावा असा अनुग्रह तू त्यांच्यावर कर दे बाप्पा. हो प्रभू येशू, त्यांना सर्व जगिक आणि भौतिक आशीर्वादाने भर, सर्व आत्मिक आशीर्वादाने तू त्यांना भर देपा. ज्या दाम्पत्यांच्या विवाहाचे वाढदिवस आहेत देपा, अशा दाम्पत्यांना देखील आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये समर्पित करतो देपा. त्यांचे वैवाहिक जीवन तू ह्या क्षणापर्यंत तू आशीर्वादित केलंस, सुख संपन्न केलंस देपा. इथून पुढच्या प्रत्येक दिवसामध्ये देखील देपा तू त्याच्यामध्ये उत्तरोत्तर वाढ कर देपा. त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा, त्यांचे जे स्वप्न योजना आहेत त्या तुझ्या पवित्र नामामध्ये पूर्ण करण्यासाठी देपा तू त्यांना तुझ्या पवित्र वचनाने भर, तुझ्या ज्ञानाने भर माझ्या राजा. यासाठी की प्रभू येशू, त्यांनी कोणत्याही गोष्टीमध्ये उणे राहू नये, तर प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी फलद्रूप व्हावं, फलसंपन्न व्हावं आणि आपल्या स्वर्गीय पित्याचं, आमचा तारणार जो प्रभू येशू आहे त्याचा गौरव करावा असा अनुग्रह तू त्यांच्यावर कर देपा. तुझ्या सर्व आशीर्वादाची ओतणी तू त्यांच्यावर कर देपा. त्याचप्रमाणे प्रभू परमेश्वरात आम्ही प्रार्थना विनंती करतो देपा. आमच्या मंडळीतील जे कोणी दुःखी कष्टी आहेत, जे आजारी देपा, अशा प्रत्येकासाठी आज आम्ही मध्यस्थी करत आहोत देपा. कारण प्रभूचं वचन सांगतं, ज्या ठिकाणी दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र येऊन प्रार्थना करतात त्या ठिकाणी मी आहे देपा. आज आम्ही प्रार्थना विनंती करतो प्रभू येशू, आमच्या मंडळीच्या खजिनदार मॅडम सर्व प्राणीताई बनसोडे यांना तू उत्तम आरोग्य दे देपा. त्याचप्रमाणे सरोजिनी काळे देपा यांना देखील उत्तम आरोग्य तू दिलेच म्हणून तुझा आभार मानतो देपा. त्याचप्रमाणे ज्यांचे कोणाचे आम्हाला नावं ठाऊक नाही देपा, अशा प्रत्येक लहान थोर व्यक्तीला देखील आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो देपा. तुझ्या नामामध्ये जे आरोग्य आहे, तुझ्या नामामध्ये जे सामर्थ्य देपा, त्या आरोग्याने, त्या शक्ती सामर्थ्याने तू त्यांना भर माझ्या राजा. यासाठी की त्यांचे व्याधी, त्यांचे रोग त्यांना सोडून जावे देपा. त्या आत्मिक आणि शारीरिकदृष्ट्या बलसंपन्न व्हावे, ते निरोगी व्हावेत असा अनुग्रह तू त्यांच्यावर कर माझ्या राजा. धन्यवाद देतो प्रभू परमेश्वरा. आमच्या मंडळीतील सदस्य गवारे आणखी देपा, ह्या तुझ्या स्वर्गीय इच्छेनुसार योजनेनुसार देपा त्यांनी ह्या भूतलावरची त्यांची धाव संपवलेली देपा. हो पवित्र प्रभू, आज त्या तुझ्यामध्ये आहेत देपा. आज त्या मातीला माती आम्ही त्यांना देणार आहोत प्रभू परमेश्वरा. परंतु देपा त्यांचं आजपर्यंत जीवन तू आशीर्वादित केलंस म्हणून धन्यवाद देतो देपा. त्यांच्याद्वारे देपा त्यांचे सर्व गवारे कुटुंबीय आपले देखील तू आशीर्वादित केले, आमची मंडळी देखील तू आशीर्वादित केलीस देपा म्हणून धन्यवाद देतो देपा. त्यांच्या जाण्यामुळे त्यांच्या कुटुंबामध्ये जी पोकळीकता निर्माण झाली देपा, जीव जागा त्या ठिकाणी मोकळी आहे देपा, त्या ठिकाणी देपा तू त्यांचा माता पिता हो, तू त्यांचा सहाय्यक हो. त्यांना कोणत्याही गोष्टीचे उणे पडू देऊ नको देपा. तर त्यांच्यावर तुझ्या आगापे प्रीतीचा अनुभव तू त्यांना येऊ दे माझ्या राजा. ह्यासाठी प्रभू येशू त्यांनी तुझं गौरव करावं, आपलं चित्त तुझ्याकडे लावावं. कारण तुझ्या नामामध्ये आम्हाला शांती आहे, तुझ्या नामामध्ये आम्हाला समाधान आहे देपा. तो अनुभव सर्व गावाऱ्या परिवारातील प्रत्येक लहान थोराला येऊ देपा. तो अंत्यविधीची उपासना देखील देपा तो आम्हासाठी आणि त्या कुटुंबियासाठी आशीर्वादाचं कारण कर. येशू तारणाऱ्याच्या पवित्र आणि करुणात मागतो म्हणून तो आहे.
आपण प्रभोजन विधीकडे आपण आपलं चित्त लक्ष लावूयात. त्यासाठी अगोदर आपण सर्वांना एक सूचना देतो की आपल्याला ठाऊक आहे की ह्या कोविडच्या कारणामुळं आपल्याला प्रत्यक्षात प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल ग्लास किंवा इंडिव्हिज्युअल अशी भाकरी देता येत नाही. म्हणून आपल्यासमोर ह्या एकाच युनिटमध्ये सर्व गोष्टी आहेत. भाकर पण ह्याच्यामध्येच आहे आणि वाईन पण ह्याच्यामध्येच आहे. ज्यावेळेस आम्ही तुम्हाला आवाहन करू त्यावेळेस फक्त हे झाकण उघडून आपण त्यातली भाकर सेवन करावी आणि नंतर ज्यावेळेस सांगू त्यावेळेस आपण त्या प्यालातून आपण एकत्र सेवन करूयात आणि आपलं झाल्यानंतर आपल्या जागेवरच हा ग्लास ठेवा. नंतर आम्ही तो कलेक्ट करूयात. आपण प्रार्थना करूयात. पवित्र पवित्र आमच्या स्वर्गीय सेनाधीश परमेश्वरा, आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद करतो. कारण पवित्र प्रभू, तू आम्हाला जो नियम लावून दिला द्यापा, जो पवित्र सहभागितेचा नियम तू आम्हाला लावून दिला द्यापा, आज त्यामध्ये आम्ही सहभागी होत असणार तू आमचा ताबा घे. ह्यासाठी की प्रभू येशू आमच्यातील उणे पण जावं द्यापा, आमच्या पातकांची क्षमा व्हावी आणि द्यापा तुझ्या नामामध्ये आम्ही स्वतःला सदा सर्व काळ शुद्ध आणि पवित्र राखावं. ह्याकरता द्यापा तुझं शरीर आम्ही सेवन करत असताना त्या पेलातून आम्ही तुझं रक्त सेवन करत असताना द्यापा आम्ही लीन नम्र अंतःकरणात तुझ्या समीप येतो. आमच्या पातकांची तू आम्हाला क्षमा कर आणि तुझ्या गौरवासाठी तुझ्या अभिषेकाने तू आम्हाला भर द्यापा. त्याकरता द्यापा आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये समर्पित करतो. येशू तारण्याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. प्रभूमधील प्रियजन हो, संत पौलाने करंथीकरांना लिहिलेल्या पहिल्या पत्रात या पवित्र संस्काराच्या स्थापनेविषयीचे निवेदन आहे ते आपण ऐकू. प्रभूकडून मला जे समजले तेच मी तुम्हाला सांगितले आहे. ते असे की ज्या रात्री प्रभू येशूला विश्वासघाताने धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेऊन देवाचे आभार मानले आणि ती मोडून म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणार्थ असे करीत जा. मग भोजन झाल्यावर हातात प्याला घेऊन त्याने म्हटले, हा पेला म्हणजे माझ्या रक्ताने अस्तित्वात आलेला नवा करार आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही ह्यातून प्याल तेव्हा तेव्हा माझ्या स्मरणार्थ तसे करीत जा. म्हणून जितके वेळा आपण ही भाकर खातो आणि ह्या प्याल्यातून पितो तितके वेळा आपण प्रभूच्या बलिदानाची तो परत येईपर्यंत घोषणा करीतो. आपण ख्रिस्ताचे शरीर आहोत. एकाच आत्म्याने आपल्या सर्वांचा बाप्तिस्मा झाल्यामुळे आपण एक देह झालो आहोत. तेव्हा आपापसात शांती आणि सामंजस्य राखून आपली प्रगती होईल अशा गोष्टींचा आपण पाठपुरावा करूयात. हे सर्वसमर्थ देवा, तू अखिल विश्वासाचा निर्माण करता आहेस. तुझ्यापासूनच आम्हाला सर्व काही मिळत असते. जे तुझे आहे त्यातूनच ही अर्पणे आम्ही तुला सादर करीत आहोत. तुझ्या नामाच्या गौरवासाठी, तुझ्या लोकांच्या कल्याणासाठी ह्या भाकरीचा आणि ह्या द्राक्षरसाचा उपयोग होऊ दे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. हे स्वर्गीय बापा, तुझा पुत्र आमचा तारक येशू ख्रिस्त याच्या प्रित्यर्थ आमचे स्तवन तुला मान्य हो. आम्ही त्याच्या आज्ञेचे पालन करून आणि त्याचे अनुकरण करून हा विधी संपन्न करीत आहोत. तुझ्या कृपेने आणि तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्याने ही भाकर, हा द्राक्षरस आमच्यासाठी मरण पावून पुनरुत्थित झालेल्या ख्रिस्ताचे शरीर व रक्त होतील असे तू कर. कारण ज्या रात्री प्रभू येशूला विश्वासघाताने धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली, आणि तुझे आभार मानून ती मोडली आणि आपल्या शिष्यांना वाटून देत त्याने म्हटले, ही घ्या, खा, तुमच्यासाठी दिलेलं हे माझं शरीर आहे. तुम्हाला माझे स्मरण व्हावे म्हणून हे तुम्ही करीत जा. त्याचप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने प्याला हाती घेतला आणि तुझे आभार मानून त्याने त्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ह्यातून घ्या, कारण तुमच्या आणि अनेकांच्या पापक्षमेसाठी आणि नवा करार स्थापन करण्यासाठी वाहिले जाणारे हे माझे रक्त आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही हे प्याल तेव्हा तेव्हा माझ्या स्मरणार्थ हे करा. म्हणून हे स्वर्गीय देव बाप्पा, त्याच्या स्मरणार्थ ही भाकर आणि हा द्राक्षरस आम्ही समर्पित करत आहोत. क्रूसावर त्याने केलेला एकमेव व परिपूर्ण यज्ञ, मृतातून झालेले त्याचे पुनरुत्थान आणि त्याचे स्वर्गारोहण याच्याबद्दल आम्ही घोषणा करतो. तसेच त्याच्या गौरवशाला पुनरागमनाची आम्ही आतुरतेने प्रतीक्षा करतो. ख्रिस्तच आमचा थोर महायाजक आहे. त्याच्याद्वारे आमचा हा धन्यवाद रूपी व स्तवनरूपी यज्ञ तू स्वीकार. हे गौरवी प्रभू, तुझ्या समक्षतेत
या समर्पित भाकरीचे व द्राक्षरसाचे आम्ही सेवन करू, तेव्हा तुझ्या आत्म्याने तू आम्हाला नवं जीवन दे, तुझ्या प्रीतीने आम्हाला नवा उत्साह दे आणि तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याशी एक देह होऊन आम्हाला राहू दे. श्रद्धापूर्वक या प्रभुवचनात सहभागी व्हा. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्याकरता अर्पण केलेल्या देहाचे व रक्ताचे सेवन करा. तो तुमच्यासाठी मरण पावला ह्याची जाणीव ठेवा आणि विश्वासाने उपकार स्मरण करीत त्याला आपल्या अंतःकरणात सामावून घ्या. आपण सर्वजण ह्या भाकरीचं सेवन करूयात.
सर्वजण विश्वासानं या पवित्र रक्ताचं सेवन करूया. हे सर्वसमर्थ देवा, तू आम्हाला तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या शरीराचे व रक्ताचे आध्यात्मिक अन्न भरवलेस, म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. तुला मान्य असा जिवंत यज्ञ होण्यासाठी आम्ही त्याच्याद्वारे आमचे जीवन तुला समर्पित करतो. आमच्या आचरणाने व कार्याने तुझा आदर व सन्मान व्हावा, तुझा गौरव केला जावा, म्हणून तुझ्या आत्म्याचे सामर्थ्य देऊन तुझे कार्य करण्यासाठी तू आम्हाला पाठव. आपण प्रार्थना करूयात. पवित्र पवित्र आमच्या स्वर्गीय सेनाधीश परमेश्वरा, आमची पात्रता आमची योग्यता नसताना देखील देपा तुझ्या प्रिय पुत्राद्वारे प्रभू येशू ख्रिस्त जो आमचा तारणारा ह्याच्याद्वारे देपा तू आम्हाला शुद्ध आणि पवित्र केलं. त्याचं जे निर्दोष निष्कलंक रक्त देपा त्याद्वारे तू आम्हाला शुद्ध आणि पवित्र केलं. त्याच्या पवित्र रक्ताद्वारे देपा आमचे व्याधी आमचे रोग हे बरे होतात देपा. त्याचं जे शरीर आहे त्याच्या शरीराद्वारे देपा आम्ही आत्मिक आणि शारीरिकदृष्ट्या बलसंपन्न होतो देपा. तो अनुभव तू आम्हाला येऊ दिलास म्हणून धन्यवाद देतो देपा. त्या अनुभवामध्ये देपा आम्ही सदा सर्वकाळ राहावं ह्याकरता देपा तुझं वचन आम्ही रोज मोठ्या विश्वासानं आणि धैर्याने सेवन करावं ह्यासाठी की प्रभू येशू आम्ही तुझं गौरव करण्यासाठी सदा सर्वकाळ तयार असावं असा अनुग्रह तू आमच्यावर कर देपा. या पवित्र मेजामध्ये सहभागी होत असताना देपा तू आम्हाला सहाय्याने मदत केलंस म्हणून धन्यवाद देत आम्ही लीन नम्र अंतःकरणाने तुझ्या हातात समर्पित होत येशू धारणाच्या पवित्र आणि गौरवनात्मक म्हणून तू आहे. भक्तीच्या समाप्तीला असताना आपण उपासना संगीतामधून गीत क्रमांक 494 हे गाऊयात. गीत क्रमांक 494. Dear
आपण सर्व मिळून प्रभूने शिकवले प्रार्थना म्हणूयात. त्यानंतर आशीर्वाद घे. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणासून सोडले आणि आम्हास परिशोधन करूस, तर आम्हा स्वतःपासून सोडू, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशूची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर, आमच्या आप्तेष्टांबरोबर, त्याचप्रमाणे जे ऑनलाईन माध्यमाद्वारे जे आपापल्या ठिकाणी ह्या सहभागितेमध्ये सहभागी आहेत त्या प्रत्येकाबरोबर आता आणि सदा सवकाळ राहो.